श्री स्वामी समर्थ. मी सरस्वती कुंभार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आज आपण हे मिनी गार्डन जे आहे ना ते बघणार आहोत. छान आहे. इथं मी येशूला जेवायला धिरडे केलेले होते. मग तिला आता तुकडे करून दिले होते प्लेटमध्ये. एका तर तिचं ती तिच्या हातानं खात होती आणि क्लॅप क्लॅप करून ती कॉम्प्लिमेंट पण देत होती त्याला. तिला ते खूप आवडलेलं होतं. कुंड्या नव्हत्या सगळ्या झाडांना, म्हणून मावशींनी जे काय प्लास्टिकच्या भरण्या असतात आपल्या त्या कट करून त्याच्यामध्ये झाडं लावल्यात. काय बकेटीने झाडे लावल्यात त्याने. आणि इथं ह्याला नाही तुळशीचं रोप तर इतकं भारी झाले ना. इथं अगोदर मंजुळा फक्त टाकल्या होत्या, त्या मंजुळापासून एवढं मोठं रोप आलेत हे. आणि ह्याच्यातच मिरच्या पण लागायला लागले ते आता. अजून एक होतं मिरच्याचं झाड, ते काढलं ते घेतलं. आणि हे आहे गुलाबाचं. इथं आता भरपूर पाकळ्या लागल्या त्या. ह्या 2-3 दिवसात चांगल्या फुलून येते त्या आता. त्याच्या शेजारीच ही सदाफुली आहे. ही गुलाबी सदाफुली, पांढरी पण सदाफुली असते. ह्याला आमच्याकडे सदाफुलीच म्हणतात, दुसरीकडे काय म्हणतात काय माहीत नाही. ही दिवाळीसाठी तुळशीच्या लग्नाला ऊस लागत असतो ना, मग त्याच्यासाठी मावशीने घरीच मग ऊस लावलेला आहे. प्रत्येक वर्षी त्या नवीन कोंब आणतात आणि लावतात. ते चांगलं मग मोठं होतं, दिवाळीपर्यंत चांगलं मोठं होतं ते. मग तुळशीच्या लग्नाला लागतं ना म्हणून. इथं अजून हे तर कसा जुगाड केलाय बघा. इथं कट केले का तर हवा आणि सूर्यप्रकाश सगळीकडनं जाण्यासाठी. आवड पाहिजे हो नुसती, नाही सगळं होत असते ना, बरोबर की नाही. आणि हे गणपतीमध्ये दुर्वा लागत असतात ना, गौरी गणपतीत, त्यासाठी हे लावलेलं आहे. खेडेगावात हे कुठं पण शेतात भेटतं, पण ही शहरात भेटत नसते हे. त्यामुळे असं कुंड्यातनी ह्यांना लावावं लागतं. मग त्यामुळे मावशीने लावलं हे बकेटीमध्ये. एवढ्या मोठ्या इथं तुळशीची रोपं आल्यात. ह्या फक्त मंजुळा टाकल्यानंतर एवढे आल्यात हे. आणि इथं चांगला सूर्यप्रकाश आणि सारखं पाऊस असल्यामुळं चांगलं हिरवं दिसायला हे आता. आणि त्यात बरोबर श्रावण महिना आलाय ना, तर श्रावण महिन्यात तर सगळीकडे हिरवं दिसत असते. ह्याला अशी फुलं, लय भारी फुलं दिसतात. हे अशी फुलं दिसतात ह्याला. मावशी दरवेळेस देवाला ही अशी फुलं वाहत असतात, घेऊन जातात. फुलले की फुलं घेऊन जातात घरी त्या. आळूची पानं, हे आहे ड्रॅगन फ्रूट. इथं एक आले, इथे एक आहे, इथं एक आणि इथे एक आहे. 4 ड्रॅगन फ्रूट आल्यात ह्याला. आणि ह्याचं जे फूल असतं ना, हे ना सेम असं एकच दिवस फुलतं ते चांगलं, पण ते ना पूर्ण पांढरं आणि ब्रह्मकमळ कसं असतं ना तसं दिसतं ते सुरुवातीला. मी पण इथं आल्यावर सुरुवातीलाच बघितलं होतं. हे एकच दिवस फुललेलं असतं, नंतर ते लगेच सुकून जातं आणि खालून मग हे असं वाढायला चालू होतं. हे ह्याच्यातून आता फळ तयार होणार. हे कापूस पण लावलाय, ह्याला असे गोंडे आलेत आता. हे फुटल्यानंतर ह्याच्यातून कापूस बाहेर येतोय. मग मी काय काय दाखवते ही बघायला पण येशू आलेली आहे, ती पण दाखवायला लागले तुम्हाला आता. हे तिला ना ते तुळशीचं पान खायला देते ना दररोज वरती आल्यानंतर. मग तिला वाटतं प्रत्येक झाड हे तुळशीचं झाड आहे म्हणून ते पानं तोडायला बघते त्यांची. इथं आहे हे लिंबूचं झाड, आपला लिंबू गवतीचा आहे हा. हे फुलं कसली भारी दिसतात बघा की. कलरफुल कलर असलं की ते फुलाला बघायला पण लय भारी वाटतं. हे
हे मला वाटते दोडका वाटतं, हा दोडका वाटायला लागलाय हा. आणि इथंच लय अडचण झाल्यासारखं झालं हे आता. इथंच जास्वंद पण लावलेलं आहे, नवीनच लावले आता जास्वंदाचं रोप. हा मट्ट्याच्या पुढं आहे. इथं मोगरा आहे हा. वांग्याच्या ह्याला वांगी लागायला लागल्यात आता, छोटी छोटी वांगी लागायला लागल्यात आता. इथं लागलंय, इथं लागलंय एक. काटे भरपूर आहेत ह्याला, काट्याचं वांग आहे हे. म्हणतात की काट्याचे वांगे चांगले असतात खाण्यासाठी. इशूबाय, इशूबाय, जय जय, जय जय. कसा जय जय करायचा ग? अरे वा 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 वा, छान छान. नंतर ना मग संध्याकाळी जेवण करून घेतलं आणि येशूच्या डोक्याला मालिश करायची होती, कारण ती दिवस दमलेली राहते. मग थोडा वेळ मालिश केली ना मग शांत झोपी जाते ती. मग डोक्याची मालिश केली आणि थोडीफार पायाची पण मालिश करून घेतली. ती काय मालिश करूच देत नव्हती, पण तरी पण करून घेतली. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुमचा असंच प्रेम आणि कायम सपोर्ट राहू द्या. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.